श्री स्वामी समर्थ मंडळांना पुन्हाच किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज ताकामधले काटे भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर त्यामध्ये मी काटे भेंडी चिरून घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, बेसन घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे आणि बाकीचे मसाले जिरे 1 चमचा, हळद, घरगुती लाल चटणी, मीठ आणि ताक घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आता ही जी भेंडी आपण चिरून घेतलेली ती कढईमध्ये छान अशी परतून घेऊया तेलावर। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। जी आपण चिरून घेतलेली भेंडी आहे ती ह्यामध्ये व्यवस्थित अशी भाजून घेऊया तेलामध्ये परतून। छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची स्टार्टिंगला आणि मग आपण ही भेंडी बनवायला घ्यायची। तर मंडळी, माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा। तर छान अशी भेंडी परतत आहे तोपर्यंत आपण लसूण छान असा ठेचून घेऊया उकळीमध्ये। छान ठेचून लसूण घेतला तर त्याची चव छान लागते। मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ नका, असा ठेचूनच घ्या। भेंडी छान अशी परतलेली आहे, तुम्ही पाहू शकता भेंडीचा कलर बदललेला आहे। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। एक पाव किलो मी भेंडी घेतलेली आहे, त्या भेंडीसाठी लागणारे मी साहित्य इथं दिलेलं आहे। अशा प्रकारे भेंडी बनवून पहा। तर ताक घेतलेले आपण 1 वाटी, त्यात 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, ते व्यवस्थित असं ह्यामध्ये मिसळून घेऊया। पूर्णपणे घोटळ्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे हे बेसन पीठ ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जसं आपण कढीला करतो त्या पद्धतीनं। अशा प्रकारे भेंडी बनवली तर खूप छान लागते, टेस्टी लागते, चविष्ट लागते। जी भेंडी खात नाहीत ती लोक ही भेंडी आवडीने चवीने खातात। तर प्लीज करून बघा। तर आपलं बेसन पीठ ह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। कढईमध्ये थोडंसं तेल आहे भेंडी परतलेलं, त्यामध्येच आपण आणखीन 1 चमचा तेल घालूया। तेल छान गरम झालं की आपण यामध्ये 1 चमचा फोडणीसाठी जिरे घालूया। तेल छान गरम होत आहे, तर आता आपण यामध्ये जिरे घालून घेऊया। जिरे छान फुलले की मग आपण यामध्ये लसूण ॲड करणार आहोत। जिरे छान फुललेले आहेत, तर आपण ठेचून घेतलेला जो लसूण आहे, 1 गड्डा घेतलेला आहे मी लसणाचा, तो पूर्णपणे असा ठेचून घेतलेला आहे, तो ह्यामध्ये मी आता घालणार आहे। जिरे छान फुललेले तर लसूण आता आपण यामध्ये फोडणीसाठी घालून घेऊया। लसूण छान थोडा वेळ परतून घ्यायचा, जास्त करपू नाही द्यायचा, फक्त हलकासा असं तेलामध्ये परतून द्यायचं। आता आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत, घरगुती चटणी, हळद, मीठ, ते ह्या तेलामध्ये व्यवस्थित असं घालून घेऊया। जास्त मसाले करपू नाही द्यायचे, मंद गॅसवरच आपण ही सगळी क्रिया करायची। आता आपण ताकामध्ये जे बेसन पीठ घोळवून घेतलेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया, सगळं मिक्स करून घेऊया। हे मिश्रण थोडं दाटसर झालेलं आहे, त्यामुळं तर भेंडी आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित अशी भेंडी ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे सगळं मिश्रण दाटसर झालं तर आवश्यकतेनुसार तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं तुम्ही गरम पाणी ह्यामध्ये ॲड करा, थंड पाणी ॲड करू नका। गरम पाण्यामुळे जी पदार्थाला चव येते ती थंड पाण्यामुळे येत नाही, त्यामुळे पूर्वीची लोक गरम पाणीच भाज्यामध्ये वापरत होते, त्यामुळे त्यांची भाज्या खूप चविष्ट बनत होत्या। त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं। गरम पाण्यामुळे चव ही छान येते आणि तर्री येते पदार्थाला। तुम्ही पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे, कट आलेला आहे त्याला। तर ही भेंडी आपण 5 ते 10 मिनिटं अशीच उकळू द्यायची। कोथिंबीर घालूया। भेंडी आपली उकळून झालेली आहे, छान झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर गरम गरम भेंडी भाकरीसोबत गरम गरम ताकातील भेंडी सर्व करूया। मस्त बनवून तयार झालेली आहे। तर धन्यवाद मंडळी, माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।